घेणार, बराच आता लेट झालेला आहे, लोकांची चळवळ सुरू झालेली आहे. तर व्यासपीठावरील आपले मान्यवर श्रीनिवास सर, कुलकर्णी सर, आपले सगळ्यांचे लाडके नाना नानी आणि आदरणीय गोरे सर, प्रिया मॅडम, आणि हे भव्य जो आत्ता कार्यक्रम चाललेला आहे गोरे सर एज्युकेशन अकॅडमी, या व्यासपीठावर आपण सगळे आलेलो आहोत. तर काही अनुभव काही तुमच्याशी शेअर करणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला समजेल की ही अकॅडमी आहे तर ती प्रोफेशनल नाही आहे. ही प्रोफेशनल अकॅडमी तर डेफिनेटली नाही, ही एक कुटुंब आहे. आणि आपण दरवेळी म्हणजे आम्ही लास्ट इयरला मेमध्ये आलो होतो, फक्त कराडवरून निघालो आणि फक्त आम्हाला बघायचं होतं की इन्स्टिट्यूट कशी आहे आणि इथं टाकावं की नाही मुलाला बघायला म्हणून आम्ही आलो होतो. काहीच तयारी नव्हती आणि इतकं प्रेरित असं भारलेलं वातावरण आहे इथलं, इतकी पॉझिटिव्हिटी आहे की तिथं आम्ही पाहिलं इन्स्टिट्यूट आणि आर्नोने सांगितलं मी आत्ताच इथं राहतोय, मी येत नाही आता तुमच्याबरोबर, तुम्ही जावं घरी, मी इथेच थांबतोय माझ्या आणायची. आता आम्ही पुण्यातच राहतो मी सर्व्हिसमुळं, तर जे काय लागणार आहे ते साहित्य तुम्ही घरी आणून पोचवा म्हटले मला नंतर उद्या, आता मी येत नाही तुमच्याबरोबर. तर इतकी पॉझिटिव्हिटी आहे. आणि जे आपण ऐकतो गुरुविनं कोण दाखविल वाट, तर आम्हाला गुरु पण मिळाले आणि आम्हाला गुरुकुल पण मिळालं. आणि 1 वर्षाच्या त्या प्रवासानंतर माझ्या मुलाचं सिलेक्शन चंद्रपूर सैनिक स्कूलला झालेलं आहे पहिल्याच राऊंडमध्ये. आणि तर 1 वर्षानंतर आता त्याचं चंद्रपूरला सिलेक्शन झालेलं आहे. आणि या सगळ्याचं श्रेय गोरे सरांच्या अकॅडमीला जातं, त्यांचं डिसिप्लिन आहे. महत्त्वाच्या आपण 2 गोष्टी बघतो, एक शैक्षणिक कसं आहे आणि मुलांना रेसिडेन्शियल स्कूलला ठेवायचं असतं तर तेव्हा आपल्याला तिथलं वातावरण कसं हे बघायचं असतं. तर शैक्षणिकच्या दृष्टीने सर्वांनी जसं सांगितलं की इथं प्रत्येक 10 मुलांच्या मागं एक शिक्षक आहे जे पर्सनली त्यांच्याकडे लक्ष देतात. त्या मुलांना काय अवघड जातं, काय त्यांचे डाऊट्स आहेत हे पर्सनली 1-on-1 सोडवून घेतले जातात. कुठलाही टॉपिक त्यांचा सुटून दिला जात नाही, कारण की प्रत्येक मार्क इथं कॉम्पिटिशन महत्त्वाचे आहे. 1.5 ते 2 लाख मुलांमधून फक्त 4-5 हजार मुलं सिलेक्ट होतात 33 सैनिक स्कूलमध्ये, त्यामुळे कॉम्पिटिशन भरपूर टफ आहे. तर एवढं क्लोज आपल्याकडे लक्ष दिलं जातं. मॉक प्रॅक्टिस एक्झाम घेतल्या जातात की ॲक्च्युअल जाऊन एक्झाम सेंटरला एक स्कूल बुक करून तिथं ॲक्च्युअल एक्झाम कशी होते या धर्तीवर त्या मुलांचं प्रॅक्टिस घेतलं जातं. मगाशीच कोणी तर सांगितलं की त्यामुळे त्या मुलांना आत्ता एक्झाम देतोय काय आणि तिथे जाऊन आपण प्रत्यक्षात एक्झाम देतोय काय काहीच फरक नाही पडत आहे. तर एवढा कॉन्फिडन्स त्यांच्यामुळे ते आलेला असतो. GKचे व्हिडिओ दाखवले जातात. आत्ताही अर्णव घरी येतो तर त्याचं हेच चाललेलं असतं, टी व्हीला काही लावलं तर GK लावून बसतो तो, म्हणजे इतका फरक त्यांच्यात पडलेला आहे. आणि वातावरणाच्या बाबतीत आपण म्हणतो तर मुलांना लांब सोडायचं तर फार काळजी असते आईवडिलांना की इतका लहान आहे कसा राहील काय होईल. तर जेव्हा पहिल्यांदाच फोटो आले ना पहिल्या दिवशी जेवणाचे नाश्त्याचे, आणि बस आईवडिलांचा जीव भांड्यात पडला, आईचा स्पेशली भांड्यात पडला, बस आपल्यापेक्षा पण भारी जेवण इकडं भेटतंय, आता काही टेन्शन नाही आहे. आणि नाना नानींच्या विषयी काय बोलावं तेवढं कमीच आहे. म्हणजे घरी मुलांना, बऱ्याच मुलांच्या घरी आजी आजोबा नसतात, पण इथं मुलांना आजी आजोबा पण भेटले आणि त्यांनी केलेले संस्कार, नानींनी त्यांना शुभम करोती, रामरक्षा, हनुमान चालीसा वगैरे हे सर्व शिकवलेलं आहे. त्या गोष्टी आपण घरात असून सुद्धा हे करू शकत नाही मुलांसाठी, इतक्या चांगल्या पद्धतीने इथं करून घेतल्या जातात मुलांकडून. त्यांना GKचे व्हिडिओ असतील, जेवण असेल, किंवा विशेष मला सांगावं वाटतं की सण जे साजरे करतात ना त्या सणाचं काय कारण आहे, कशासाठी आपण करतो, इथंपर्यंत त्या मुलांना समजून सांगितलेलं असतं, इतकं आपणही करता येत नाही. सर दिवाळीचा प्रसंग आठवतो की जेव्हा व्हिडिओ आले की इतक्या 150-200 मुलांना उठणं लावून अभ्यंग स्नान घातलं गेलं, तर खरोखर डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. म्हणजे नाही शब्दात सांगू शकत या गोष्टी. इतक्या गोष्टी आपण घरी राहून सुद्धा होत नाहीत आपल्याकडून रोजच्या रोज करणं. इतक्या मुलांना हे आपलेपणानं केलं जातं इथं, आणि आपल्यापेक्षा सुद्धा मी म्हणेन की इथं जास्त काळजी घेतली जाते त्यांची, शैक्षणिक पण आणि त्यांची ओव्हरऑल त्यांची डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टीने सुद्धा. आणि अजून एक सांगायचं होतं की सरांनी जे आपली अकॅडमिक टूर झाली NDAची, त्याच्यामधून जो मुलांमध्ये एक मोटिवेशन निर्माण केलं की त्या मोटिवेशनच्या जोरावर त्यांनी टार्गेट त्यांचं सेट केलं की नाही ठीक आहे आपल्याला हेच करायचं आहे, आता सैनिक स्कूलला ॲडमिशन आपलं झालंच पाहिजे, असं त्यांचं एक असं भक्कम असं टार्गेट त्यांनी सेट केलं. सर त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्हाला. काही अपडाऊन्स पण आले इथे सरांच्या लाईफमध्ये, आपल्या सर्वांच्या लाईफमध्ये, परंतु त्याला प्रिया मॅडमनी, सर्व सरांनी, कासा सर,
तर एक प्रत्येकाचंच नाव घेणं शक्य नाही, पण सर्व सरांनी नॉन टीचिंग स्टाफनी फार सर खंबीर अशी साथ दिली. झाशीच्या राणीसारखे खरोखर किल्ला लढवला इथं, आणि आपण हा किल्ला जिंकलेला, ही लढाई आपण जिंकलेली आहे आणि इथून पुढे असं जिंकत राहणार. आणि अगदी ॲडमिशनच्या वेळी, मेडिकलच्या वेळी तुमची खरंच सर गरज होती आणि तुम्ही अगदी योग्य वेळी तुमची एंट्री झालेली आहे आणि तुम्ही परत आलात. आणि हा क्षण सरांची काय म्हणजे काय पोहोच आहे किंवा काय त्यांचं सामर्थ्य आहे, त्यांचं काय पाठबळ आहे. तर अर्णवचं चंद्रपूरला पहिल्या राऊंडमध्ये 55 मुलं होते, त्यामध्ये 10 मुलं रिजेक्ट झाले होते मेडिकलच्या रिझनमध्ये. तर 10 मुलांमध्ये म्हणजे तो नाराज झाला होता, आम्ही थोडे नाराज झालो होतो. त्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते, कारण तो यावेळी खरंच मनापासून त्यांनी तयारी केली होती, इतकं कष्ट घेतले होते. सर्व इन्स्टिट्यूटनी, सरांनी, सगळ्यांनी कष्ट घेतलेले होते आणि तो फार नाराज झाला होता. सरांना मी फोन केला, सर म्हटलं असं असं झालं आहे. सर म्हटले काही टेन्शन नाही घ्यायचं, म्हटले तुम्ही अपील करा, रिमेडिकलचा फॉर्म भरा, आपण पाहू म्हटले आणि आपण होणारच म्हटलं, अर्णवचं सिलेक्शन होणारच. आणि तुम्हाला अगदी यांनी सांगतो की खडकीला रिमेडिकल होतं मिलिटरी हॉस्पिटलला, सकाळी 7 वाजता आमच्याही आधी कासार सर तिथं हजर होते, आमच्याही आधी. आणि पूर्ण त्या दिवशी पूर्ण त्याचं मेडिकल होईपर्यंत सर तिथं थांबलेले होते. आणि अर्णवचं रिमेडिकल पास झालं. 10 मुलांमधून फक्त एकट्याचं रिमेडिकल पास झालं आणि अर्णवचं फायनली चंद्रपूरला सिलेक्शन झालं. आणि म्हणूनच म्हणतोय की सरांची प्रोफेशनल इन्स्टिट्यूट नाही आहे, सुरुवात केली, शिकवलं आणि एकदा तुमचे रिझल्ट आले आणि तुमचं तुम्ही बघा, असं नाही आहे की इथं सर त्यानंतर सुद्धा सपोर्ट करतात तुमचं मेडिकल होऊन अगदी ॲडमिशन फायनल होईपर्यंत. आणि पुन्हा एकदा म्हणजे की कुटुंब मी का म्हणतोय, कारण की चंद्रपूरला यायचं, आम्ही इकडे पश्चिम महाराष्ट्रात फिरणारे, मुंबईपासून मी बेळगावपर्यंत वगैरे फिरलोय, 1000 वेळा चक्रा मारलेत, परंतु चंद्रपूर म्हणजे खरंच तसं लांबचा पल्ला होता, कधी जाण्याचा संबंध नव्हता. पण आपल्याच इन्स्टिट्यूटचे बलकवडे सर आज आलेत का माहीत नाही, मल्हारचे वडील, ते 1 वर्ष आता मागच्या वर्षी त्याचं ॲडमिशन झालेलं आहे चंद्रपूरला. तर त्यांचा नंबर दिला सरांनी मला आणि त्यांनी अक्षरशः पर्सनली माझी त्यांची ओळख असल्यासारखं त्यांनी मार्गदर्शन केलं. अगदी बस कोणती पकडायची, लॉज कुठं जायचं, कोणता लॉज करायचं, बसला सीट कुठं पकडायची, इथंपर्यंत त्यांनी सांगितलं होतं. आणि मेडिकल टेस्ट वगैरे सगळं इन्फॉर्मेशन सांगितली होती. याचा फार म्हणजे फार उपयोग झाला आणि अगदी विना कष्ट, विना सायस आम्हाला चंद्रपूरला जाऊन पण आम्ही ॲडमिशन करून व्यवस्थित माघारी आलो. तर म्हणून म्हणतो की ही एक फॅमिली आहे. मल्हार सरांचा आमचा काहीच कॉन्टॅक्ट नाही, पण ते जोडले गेलेत या मेन फॅमिली मेंबरशी. आणि म्हणून अशा पद्धतीनं ही गोरेसर अकॅडमी चालते, ही एक फॅमिली म्हणून चालते. अकॅडमी म्हणण्यापेक्षा आपण फॅमिली म्हणून आहे. तर एक पुराणातली एक कथा आहे की भगीरथाने फार प्रयत्न करून गंगा पृथ्वीवर आणलेली होती. तर आजच्या कलियुगातले भगीरथ मी म्हणेन पूर्ण गोरे फॅमिली आहे, गोरे सर आहे. त्यांनी फार कष्ट करून ही ज्ञानाची गंगा इथं आणलेली आहे तळेगावमध्ये. आणि या गंगेचा सर्वांनी जास्तीत जास्त एवढा घेता येईल तेवढा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. आणि इथं टाकून मागच्या वर्षी आम्ही असंच बसलो होतो तुमच्यासारखे समोर आणि आम्ही लोकांचे मनोगत ऐकत होतो, तेव्हा वाटत होतं लोक खरंच फार भारीत होऊन असे बोलतायत. आणि ती काय असतं ना, ते आपल्या मुलाचं सिलेक्शन झाल्यानंतर समजतं आपल्याला इथं आल्यानंतर. आणि तीच एक एनर्जी, तीच एक पॉझिटिव्हिटी, ती उत्साह आपल्याला मिळतो इथं येऊन. आणि हा बॉन्ड कायमचा राहावं. आणि सर ही प्रगती आहे अशीच चालू राहावं आणि आम्हाला वेळोवेळी तुम्ही तुमच्या याच्यामध्ये सहभागी करून घेतलं फॅमिली, त्यासाठी धन्यवाद. आणि काही असेल इथून पुढं असंच आपला संबंध, असंच आपलं हे ऋणानुबंध चालू राहत आणि तुमच्या ऋणात आम्हाला नेहमी राहायला मिळावं आयुष्यभर, हीच देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद नितीन सर. नितीन सरांनी खूप छान भावना व्यक्त केल्यात. यानंतर